नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि तितकीच दुःखद बातमी, कारण सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं निधन झालेलं आहे. राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झालेली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांना आज 2दा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिलेली आहे. अरविंदो रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनेक राहत इंदौरी यांच्या शायऱ्या आहेत, या खूप प्रसिद्ध आहेत आणि राहत इंदौरी यांची शायऱ्या सांगण्याची जी जी स्टाईल होती, जी परफॉर्मन्स करण्याची स्टाईल होती, ती अजब होती. सगळ्याच वयोगटातल्या माणसांसाठी, म्हणजे तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील, सगळ्यांनाच आनंद देणारी होती. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी भोपाळवरून मनोज शर्मा आहेत. मनोज जी, क्या बताना चाहेंगे इसके बारे में? बड़ी अफसोसजनक खबर है, क्योंकि राहत इंदौरी साहब ने आज सुबह ही खुद ही ट्वीट करके जानकारी दी थी कि वो कोरोना पॉजिटिव हैं, इंदौर के अस्पताल में भर्ती हैं। और साथ ही उन्होंने कहा था कि मुझे फ़ोन ना करें, मैं खुद ही आपको अपनी स्वास्थ्य की, अपनी सेहत की जानकारी देता रहूँगा। लेकिन जिस तरह से अचानक खबर आई, क्योंकि एक साथ कई कॉम्प्लिकेशन थे, पता चला कि उनको निमोनिया हुआ, फेफड़ों तक संक्रमण पहुँचा, साथ ही साथ पहले से ही वो शुगर के और हार्ट के पेशेंट थे। तो ये सब चीज़ें जिनकी वजह से कॉम्प्लिकेशन हुआ, जैसा कि कोरोना के बारे में कहा भी जाता है कि अगर आपकी इम्यूनिटी का लेवल थोड़ा सा खराब हो तो किस तरह से कोरोना खतरनाक हो सकता है। लेकिन उर्दू शायरी की दुनिया में, देश में शायरी की दुनिया में एक बड़ा नाम राहत इंदौरी थे। और जब न्यूज़ 18 के साथ तो उनका एक चुनाव के वक्त जब वो बाकायदा लाइव थे और साथ बैठकर उन्होंने जब कहा था कि फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए, जंग हो या इश्क हो भरपूर होना चाहिए, ऐसे कई शेर हैं राहत इंदौरी के जो कि लोगों के जहन में हमेशा रहेंगे। और उर्दू शायरी के लिए एक बड़ा नाम दुनिया से चला गया। और कोरोना के बारे में कह रहे हैं कि कोरोना की तरफ से जो एक सबसे बड़ी एक क्षति जो हुई है, सबसे बड़ा जो नुकसान हुआ है, वो राहत इंदौरी के रूप में हुआ। बिल्कुल मनोज जी, राहत इंदौरी साहब को कोरोना का जो कब तक कोरोना की लागन जो है तो कब हुई थी और कब से उन पे उपचार शुरू थे? वो कल अस्पताल में कल से थे, लेकिन जो जैसा कि उनके ट्वीट से ही जानकारी मिली थी, दुनिया को राहत इंदौरी साहब के ट्वीट से ही जानकारी हुई। जब उन्होंने आज सुबह उन्होंने ट्वीट किया था कि मैं कोरोना पॉजिटिव हो गया हूँ, इंदौर के अमुक अस्पताल में भर्ती हूँ और कृपया मुझे फ़ोन ना करें, मुझसे मिलने ना आए, मैं खुद ही अपने स्वास्थ्य की जानकारी आपको देता रहूँगा। तो एक तरह से आप कह सकते हैं कि उनको अस्पताल में कल भर्ती कराया गया था और आज सुबह उन्होंने ही अपने ट्वीट के ज़रिए इस बात की जानकारी दी थी कि वो कोविड-19 के शिकार हो गए हैं। बिल्कुल मनोज जी, शुक्रिया आपने दी हुई जानकारी के लिए. आपण बघितलं, भोपाळचे आपले प्रतिनिधी मनोज शर्मा आपल्या सोबत होते आणि राहत इंदौरी यांनी स्वतःहून ट्विट करून आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यांच्यावर कालपासून उपचार सुरू होते, मात्र कोरोनाची लागण अगोदरपासूनच त्यांना झाली होती. आणि आताची सगळ्यात दुःखद बातमी आहे, सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं निधन झालेलं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्यावर अरविंदो रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 70व्या वर्षी राहत इंदौरी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रचना, त्यांनी केलेल्या ज्या शायरी आहेत त्या प्रचंड लोकप्रिय आहेत. अनेक गाणी सुद्धा त्यांनी लिहिली आहेत, जी बॉलिवूडमध्ये सुद्धा प्रचंड सुप्रसिद्ध अशी आहेत. आणि खरंच उर्दू शायरी म्हटलं तर राहत इंदौरी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. राहत इंदौरी हे रुग्णालयामध्ये दाखल होते आणि त्यांनी स्वतः माहिती दिली होती. आपण बघतोय की इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई MBBS, मर्डरसाठी त्यांनी गाणी लिहिलेली आहे. ही चित्रपट तुम्ही जर बघितले तर अतिशय लोकप्रिय बॉलिवूडमध्ये ठरलेले आणि सुपरहिट ठरलेले हे सिनेमे आहेत. त्याचबरोबर अनेक त्यांची जे शायरी आहेत या सुद्धा प्रचंड लोकप्रिय झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्याबरोबर त्यांचं सादरीकरण करण्याची, शायरी सादर करण्याचं त्यांची एक वेगळी स्टाईल होती. ती खास करून प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण राहत इंदौरी यांनी एखादी शायरी पेश केली तर त्यावेळेला वाह क्या बात है असे शब्द आपसूक तोंडातून बाहेर येतात आणि प्रचंड यूट्यूब असेल किंवा सोशल मीडियावर असेल, मोठ्या प्रमाणावर राहत इंदौरी यांच्या शायरी ज्या आहेत त्या पाहिल्या जात होत्या, ऐकल्या जात होत्या.
आणि एक मोठा चाहता वर्ग राहत इंदोरी यांचा संपूर्ण देशभर नाही तर जगभरात आपल्याला पाहायला मिळतोय। देशात तर त्यांचे कार्यक्रम होतच होते, पण जगभरामध्ये आखाती देशांमध्ये सुद्धा आणि जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांचे कार्यक्रम जे आहेत ते होत होते। आणि या सगळ्यामध्ये आता एक मोठी उर्दू आणि हिंदी शायरीमध्ये एक मोठं नाव राहत इंदोरी यांचं निधन झालेलं आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार जयदीप कर्णिक आहेत। जयदीप सर, एक मोठं नुकसान झालेलं आहे आणि लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी आता आपल्यात नाहीये। हो, खूपच धक्कादायक आहे। काल जेव्हा त्यांनी बातमी दिली स्वतः ट्विट करून की त्यांना कोविड पॉझिटिव्ह आली रिपोर्ट त्यांची आणि ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले होते इंदोरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये, तेव्हा सगळे प्रार्थना करत होते, दुआ करत होते की ते लगेच बरे होऊन घरी यावे। पण आज जशीच ही बातमी आली फारच धक्कादायक, आणि हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत त्यांचं आत्ताच मी वर्जन ऐकलं तर त्यांनी सांगितलंय की हार्ट अटॅक झाला त्यांना, आणि ते आधी 3-4 दिवस आणखीन आजारी होते। त्यानंतर त्यांनी कोविड टेस्ट केला, तेव्हा एक दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते। मग त्यांनी कोविड टेस्ट केला, पॉझिटिव्ह आल्यावर ते अरविंदो जे नॉमिनेटेड हॉस्पिटल आहे कोविडचे इंदोरमध्ये तिथे होते। खूप धक्कादायक आहे। इंदोरहून सुरुवात करून त्यांनी पूर्ण जगात नाव केलं। उर्दू हिंदी शायरीचे खूप मोठं हस्ताक्षर होते आणि पूर्ण ठामपणे आपली गोष्ट ते प्रत्येक मंचावर ठेवायचे। कवी संमेलन असो किंवा मुशायरा असो, राहत इंदोरी शिवाय तो मोठा कवी संमेलन किंवा मुशायरा पूर्णच नाही व्हायचा। आणि इंदोरचे तर खूपच ते इंदोरची फारच प्रेम होतं। इंदोरच्या चौक चौऱ्या गली मोहल्ल्यांवर मध्ये ते बसायचे आणि आपली शायरी सांगायचे, आणि खूप स्मृत्या आहेत त्यांच्या राहत इंदोरीच्या इंदोर बरोबर आणि इंदोरच्या लोकांबरोबर। अगदी जयदीप सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा अनेक वेळेला त्यांच्या बरोबर होता, तुमचा चांगले मैत्रीचे संबंध होते। त्या सगळ्या अनुषंगाने तुम्ही काय एखादी आठवण सांगाल राहत इंदोरी साहेबांची? मी त्यांची हीच आठवण, जितकी आपण त्यांच्याबरोबर भेटी झाल्या आहे त्याच्यात सगळ्यात मोठं म्हणजे हे की खूपच जिंदादिल मनुष्य, हसमुख, प्रेमळ आणि आपली गोष्ट न घाबरता सगळ्यांसमोर ठेवणारा मनुष्य। त्यांना कधी सांगितलं पण की राहत भाई, आप मंच से जो भी बोलते हो तो आपको नहीं लगता कि आप कई बार बहुत तीखा बोलते हो, चुभने वाला बोलते हो? तो ते म्हणायचे की मेरा जो शब्द है, मेरी जो शायरी है वही मेरी ताकत है, और मैं जब अपनी बात खुलकर मजबूती से नहीं रख पाऊंगा तो मैं शायर कैसे कहलाऊंगा। एवढे ते स्पष्ट होते की त्यांना जे सांगायचे ते मजबूतीने सांगायचे, ग्रहण करायचे। काही त्यांच्या जे शेर होते त्याच्यामुळे विवादही झाले, पण त्यांनी ठामपणे आपली गोष्ट ठेवली मंचावर। आणि बऱ्याच आठवणी त्याबरोबरच्या इंदोरचाच असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना मुशायऱ्यांमध्ये, कवी संमेलनामध्ये ऐकलं। वडिलांची पण त्यांचे संबंध होते शेरो शायरीमुळे सामाजिक, आणि मग नंतर त्यांच्याशी खूप भेटीगाठी होत राहिल्या मुशायऱ्यांवर, संमेलनावर। खूपच एक जिंदादिल मनुष्य, आणि स्वतःच्या मेहनतीने एक ह्या त्यांनी हे पण लिहिले, फिल्मी गाणे पण लिहिले, पण फिल्मी दुनिया त्यांना काही खूप हे नाही जमली, म्हणून फिल्मी गाण्यांकडनं पुन्हा मंचच्या शायरीकडे ते आले। तर जसं असतं ना, थिएटरचा मनुष्य असला तर त्याला थिएटरच आवडतं, मंच। तर त्यांनी फिल्मी गाणे लिहिले, पण त्यांना तिथे काही खूप जमलं नाही, म्हणून ते परत इथे आले आणि मंचची शायरीच त्यांना आवडायची। ते सांगायचे की मंच पे जब मैं बोलता हूँ और तालियां बजती हैं और मेरी बात का जवाब तत्काल मिलता है तो मुझे अच्छा लगता है। तर ही यूज टू एन्जॉय, त्यांना हे खूप आवडायचं, मंचवरनं आपली प्रस्तुती देणं आणि तितकी तत्काल प्रतिक्रिया तिथनं त्यांना मिळणं, आणि जगभराच्या मंचांवरनं त्यांनी आपली शायरी। आणि या सगळ्यामुळे कर्णिक सर एक मोठं नुकसान झालेलं आहे। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आपण बघितलं या सगळ्यामुळे एक मोठं नुकसान झालेलं आहे आणि चाहत्यांना सुद्धा धक्का बसलेला आहे। यानंतर बघूया पुढची बातमी, कारण भाजप आणि महायुतीतले घटक पक्ष आता दूध दरवाढीच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। 13 तारखेपासून पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून दूध दराच्या संदर्भामध्ये आंदोलन करण्याचं आता ठरवण्यात आलेलं आहे। दूध दरवाढी संदर्भात महायुती आणि भाजपमधले घटक पक्ष आक्रमक झालेले आहेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या महायुती घटक पक्षांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 13 ऑगस्ट पासून हे आंदोलन करण्यात येणार आहे। भाजप आणि युती पक्षाचे दुधाच्या भाव अनुदानाकरिता पुन्हा एकदा प्रतिकात्मक आंदोलन होणार आहे। माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। दरम्यान 19 ऑगस्ट पर्यंत 5 लाख दूध उत्पादक शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र सुद्धा लिहिणार आहेत।
यानंतर एक धक्कादायक आणि संताप आणणारी घटना आहे मंगळवेढ्यामधली. कारण 21वे शतक संपत आलेलं आहे तरी सुद्धा अनेकांना प्रेम विवाह रुचत नाहीत असाच सगळा प्रकार घडलेला आहे. मंगळवेढा तालुक्यातल्या भाळवणी या गावामध्ये असा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाळवणी गावातल्या मुलीचं शेजारच्या मुलाशी प्रेम जुळलं होतं. त्यानंतर तिनं त्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केलं. मात्र याचा राग मुलीच्या वडिलांना रुचला नाही. मग काय, या घटनेचा राग मनात धरून मुलाच्या वडिलांना त्यांच्या घराजवळून दोरीनं बांधून आणलं. इतकंच नव्हे तर मुलाच्या वडिलांना भर चौकात झाडाला बांधून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि पुढचा अनर्थ टळला. मात्र गावातील वातावरण तणावपूर्ण आहे. पुन्हा हे आगापणा काय केलं तो त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी सबमिट झालं की आम्ही मुलं आणि मुलीचं लग्न पुन्हा एकदा लावू गावामध्ये, म्हणून मुलगी परत मुलाच्याकडे तिच्या आई वडिलांच्याकडे गेली होती. आणि परत घरी गेल्यानंतर तिला लग्नाचं मुलाच्या किंवा मुलीच्या वडिलांच्याकडून विरोध होता असं लक्षात आलं. तर ते पुन्हा 2 दिवसापूर्वी पुन्हा पळून गेलेले आहेत ते. आणि त्याचाच राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी आज सकाळी मुलाच्या वडिलांना गावामध्ये नेऊन मारहाण केलेली आहे. या मारहाण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. 4 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलं. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका आरोपीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणि काही व्हिडिओज आणि काही फोटोज आमच्यापर्यंत सुद्धा आलेले आहेत. त्यामध्ये काही गावामध्ये गावकरी इथं तिथं मॉब जमले दिसत आहे. निश्चित त्यांच्यावरती सुद्धा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल. आणि जी घटना झालेली आहे मुलीच्या नातेवाईकांच्याकडून किंवा त्यांच्या ह्याच्याकडून जे व्हिडिओजमध्ये आणि किंवा फोटोजमध्ये दिसत आहे अशा सगळ्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल. यानंतर पुढची बातमी औरंगाबादमधली आहे. कारण औरंगाबादमध्ये एका 20 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. लोखंडी रॉडनं 4 ते 5 लोकांनी या तरुणाला मारहाण केलेली आहे. साहिब अख्तर, फहीम अख्तर असं या तरुणाचं नाव आहे. या सगळ्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय. त्याची प्रकृती चिंताजनक असून घाटी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. औरंगपुरा भागामध्ये ही घटना घडली आहे. साहिब आणि त्याचा परिवार हा मूळचा उत्तर प्रदेशमधला आहे. मागील अनेक वर्षांपासून साहिब आणि त्याचे वडील औरंगाबादेत वास्तव्याला आहेत. त्यांच्या वडिलांचं चष्म्याचं दुकान आहे. वडील कामामध्ये असल्यानं चष्म्याला लागणारी काच आणण्यासाठी तो औरंगपुरा इथल्या काचेच्या ठोक विक्री दुकानामध्ये गेला होता. इथे इतरही ऑप्टिकल व्यावसायिक आले होते आणि त्यांच्या बोलीभाषेवरून ते यूपीचे असल्याचं साहिबला कळालं. त्यामुळे त्यानं तुम्ही यूपीचे आहात का असं विचारलं. त्याचा राग आल्यानं साहिबला मारहाण करण्यात आलेली. या घटनेला अनेक तास उलटून गेले तरी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाहीये. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी आहे हिंगोलीमधली. कारण खडकपूर्णा धरण क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झालेला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आणि या धरणातून पाण्याचा विसर्ग करत असल्यामुळे एलदरी आणि सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा झपाट्यानं वाढ व्हायला लागलेली आहे. त्यामुळे पूर्णा नदी क्षेत्रामध्ये पूरक परिस्थिती निर्माण होऊ शकते. हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्णा पाटबंधारे विभागानं याबाबतचं पत्र हिंगोली, नांदेड, परभणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे. या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.